वर्षापर्यंत 20-22 वर्षाच्या कालखंडापर्यंत या प्रकल्पाला GMRT प्रकल्पाला रेल्वेची काय बाधा येणार होती हे समजलं नाही. त्या संदर्भामध्ये त्यांनी कोणतेही ऑब्जेक्शन घेतलं नाही किंवा रेल्वे प्रकल्पामुळे या संस्थेला या प्रकल्पाला काय अडचण येणार होती याचंही त्यांना काही समजलं नाही, त्याचा उलगडा झाला नाही. परंतु 2022 मध्ये कुठल्या तरी एका नेत्याच्या मनामध्ये आलं की हा प्रकल्पाचा हा मार्ग चुकीचा आहे, तो जर शिर्डी मार्गे गेला तर संपूर्ण देशाचं कल्याण होईल, भाविकांचं कल्याण होईल. अरे आम्ही सर्व धर्मभाव मानणारे, सर्व देव धर्म मानणारे आमच्या या देशातील जनता, आणि तुम्ही कुठला विचार करताय हा माझा सवाल त्या नेत्याला आहे. आणि त्या नेत्यांनी आपलं वजन वापरून हा मार्ग बदलण्याचं महापाप केलं, ते म्हणजे विखे पाटील यांच्यावर माझा आरोप आहे. ठीक आहे का, प्रधानमंत्र्यांच्या तुम्ही जवळचे असाल, एका मुख्यमंत्र्यांच्या जवळचे असाल, म्हणून तुम्ही आमच्या की आम जनतेला देशोधडीला लावणार आहे का, त्यांचं भविष्य उद्ध्वस्त करणार आहे का, हा सवाल माझा तुम्हाला आहे. आणि म्हणून आम्ही त्या रेल्वेमध्ये बसणार नाही, परंतु आमच्या भविष्यातली पिढी या रेल्वेचा पूर्णपणे उपभोग घेऊन आमचं भवितव्य, आमच्या भागाचं भवितव्य, आमच्या कुटुंबाचं भविष्य उज्ज्वल करणार आहे. आणि त्याच्या आड जर तुम्ही येणार असाल तर याद राखा, या पुढं गाठ तुमची आमच्याशी आहे, आमच्या सर्वसामान्य जनतेशी आहे. दुसरा प्रश्न शेतकरी कर्जमाफीचा आहे. आम्ही या देशातील 70% 60 ते 70% जनता शेतीवरती उदरनिर्वाह करते. नवे तर या देशाचा GDPR हा शेतकऱ्यांच्या कर्तृत्वावरती टिकून आहे. म्हणून या देशाची अर्थव्यवस्था आज चांगल्यापैकी आहे. आणि जे ही अर्थव्यवस्था मजबूत ठेवण्याचं काम आमचा सर्वसामान्य शेतकरी करतोय, तो शेतकरी वेळोवेळी निसर्गाच्या अकृपेमुळे अडचणीत येतोय. नव्हे ही नैसर्गिक बाब आली, परंतु कृत्रिमरित्या हे केंद्र सरकार आणि हे राज्य सरकार शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतं. ते या माध्यमातून करतं की आम्हाला शेतमालाला हमी भाव मिळवून देत नाही किंवा देत नाही. आणि जर तो हमी भाव आम्हाला मिळत नसेल आणि तुम्ही पक्क्या मालाच्या किमती वाढवत असाल तर आमचा शेतकरी देशोधडीला लागल्याशिवाय राहणार नाही. तरी आमचा शेतकरी इतका प्रामाणिक आहे की तो शासनाबरोबर एक प्रामाणिकपणाने राहून आपल्या शेतीतील उत्पन्न काढून या संपूर्ण देशातील जगाला, या संपूर्ण देशातील लोकांना अन्न पुरवण्याचं काम करत आहे. आणि अशा या आमच्या प्रामाणिक शेतकऱ्यांना तुम्ही सरसकट जर माफी देत नसाल या अवकाळी प्रश्नासंदर्भात, अवकाळी प्रसंगाच्या निमित्ताने, तर तुम्हाला या सत्तेवरती राहण्याचा अधिकार नाही. आणि म्हणून जोपर्यंत तुम्ही आम्हाला सरसकट कर्जमाफी करत नाही तोपर्यंत आमचा हा शेतकरी रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्याला याचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी शासनाला या निमित्ताने आव्हान करेन की शेतकरी कर्जमाफी ही झालीच पाहिजे. आणि त्यानंतर पुन्हा नाशिक महामार्ग हा पूर्वी झालेल्या प्लॅन एस्टिमेट प्रमाणे मार्गाप्रमाणे झालाच पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.